नमस्कार। आज आपण कोकणातील पारंपरिक विस्मरणात होत चाललेला गोड पदार्थ आंब्याचं सांदण करणार आहोत। त्यासाठी ज्या आंब्याला गर जास्त असतो असा आंबा घ्यावा लागतो। खूप सुंदर हलका फुलका असं आंब्याचं सांदण एकदम केक सारखं तयार होतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीकडे वळू। आंब्याचं सांदण करायला इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत। इथे तांदूळ कुठलेही घ्यायचे, फक्त चिकट तांदूळ असतात असे तांदूळ घ्यायचे नाहीत। इथे तुम्ही कुठल्याही एका वाटीचं माप घ्यायचंय। हे तांदूळ 2-3 वेळा चांगले धुवून घ्यायचे। धुवून एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आणि त्यातलं पाणी पूर्ण गेल्यानंतर एका सुती कपड्यावर वाळवत ठेवायचे। इथे तुम्ही तांदळाच्या रव्याऐवजी इडली रवा घेतला तरी सुद्धा चालेल। 2 चांगले पिकलेले आंबे घ्यायचे। इथे हापूस किंवा पायरी आंबा घ्यायचा आहे, कारण त्याला गर भरपूर असतो। इथे मी हापूस आंबा घेतलाय। आंबा चांगला धुवून घ्यायचा आणि कापून त्याचे तुकडे करून ठेवायचे। 4-5 तासात तांदूळ चांगले कोरडे होतात, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकर कोरडे होतात। मी हे आधीच तांदूळ भिजवून कोरडे करून ठेवले होते। तर हे आता मिक्सरला लावून चांगले रवाळ वाटून घ्यायचे। असे रसरशीत रवाळ वाटायचे। आता एका पॅन मध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप गरम करायचं। तूप गरम झालं की तांदळाचा रवा मीडियम फ्लेम वर भाजायचा। रवा कच्चा न ठेवता त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत भाजायचा आणि रव्याचा रंग बदलायला द्यायचा नाही, म्हणजेच लालसर करायचा नाही। आता हा रवा चांगला भाजून झालाय। गॅस बंद करायचा। इथे आता 1 वाटी भाजलेल्या तांदळाचा रवा घेतलाय। जेवढा रवा आहे तेवढंच माप आपल्याला आंब्याचा गर घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साखर, 2 ते 3 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, वेलची अर्धा चमचा घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहे, पण मी ते मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे। खोबऱ्याचे तुकडे ते आधी घातले। अर्धी वाटी साखर घ्यायची। जास्त गोड हवं असेल तर 1-2 चमचे साखर जास्त घ्यायची। आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर घालायची। 1 वाटी आंब्याचा गर आणि थोडं दूध घालायचं। अर्ध दूध बाजूला ठेवायचं, ते नंतर लागणार। इथे 2 चमचे घरचं लोणी असेल तर घालायचं, नाहीतर 2 चमचे साजूक तूप घालायचं। तूप घातल्याने सांदण हलकं होणार आणि ते भांड्याला चिकटणार नाही। आता हे सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं। जर खोबरं किसलेलं असेल तर हाताने एकजीव केलं तरी सुद्धा चालेल, पण माझ्या हाताला तेवढा जोर पडणार नाही, म्हणून मी मिक्सरला फिरून मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मिक्स करून झालंय आणि रंग सुद्धा सुरेख दिसतोय। आता हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। ह्यात भाजलेला तांदळाचा रवा घालायचा आणि मिक्स करायचं। थोडं शिल्लक राहिलेलं दूध आहे ते मिक्सर मध्ये घालून मिक्सर मधलं सगळं मिश्रण मिक्स करून त्यामध्ये ऍड करायचं। राहिलेलं दूध आहे ते सगळं ऍड करायचं। मिक्स करून एकजीव करायचं। हे आता थोडं पातळ वाटतंय। दुधात तांदळाचा रवा चांगला सोक होणार आणि मिश्रण नंतर दाटसर होणार। सर्व मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 1 तास बाजूला ठेवायचे। परंतु दुसरीकडे ॲल्युमिनियमचा डबा किंवा कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याला तूप लावून ठेवायचं, जेणेकरून आपण जे सांदण बनवणार ते डब्याला चिकटणार नाही। आता 1 तासानंतर मिश्रण किती आटलंय ते बघायचं। तुम्ही बघू शकता आधी मिश्रण पातळ होतं आणि आता ते थोडं दाटसर झालंय। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। चिमूटभर किंवा पाव चमचा मीठ घालायचं। मीठ घातल्याने सांदणाची चव बॅलन्स होणार आणि त्या सांदणाची चव अजूनच वाढणार। गोडामध्ये थोडं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव चांगली लागते। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे। आंब्याचं काही ना काहीतरी आपण एकतरी प्रकार घरी बनवतोच। तर तुम्ही असं आंब्याचं सांदण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतं। आता ह्यामध्ये असा छोटा चमचा म्हणजे 1/2 टेबलस्पून फ्रूट सॉल्ट घालायचं। ह्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर घेऊ शकता। मापाचा चमचा नसेल तर घरातील छोटा चमचा असेल तर तो घ्यायचा। त्या चमच्यात फ्रूट सॉल्ट घालायचं।
तो या मिश्रणात घालायचा, वर दूध किंवा पाणी घालायचं म्हणजे ते ऍक्टिव्हेट होणार। आता लगेचच सतत 2 सेकंद ढवळत राहायचं आणि तूप लावलेल्या डब्यात ओतून घ्यायचं। 3-4 वेळा टॅप करून मिश्रण सेट करायचं। आता ह्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे। ड्रायफ्रुट्स दिसायला खूप छान दिसतात आणि सांदणाची चव सुद्धा सुंदर लागणार। तर इथे मी 5 मिनिट आधीच कुकरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं। त्यात एखादा स्टँड ठेवायचा। आता पाणी चांगलं उकळलं आहे, त्यावर आता आपला सेट केलेल्या मिश्रणाचा डबा ठेवायचा आहे आणि कुकरची शिट्टी काढून झाकण लावायचंय। आता हे 20 ते 22 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर वाफवायचंय। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर मग 1-2 सेकंदांनी गॅस मीडियम करायचा। इथे 22 मिनिट झाली आहे, गॅस बंद केला। गॅस बंद केल्यावर थंड झाल्यावर झाकण उघडायचंय। आंब्याचं सांदण चांगलं वाफलंय, हे आता बाहेर काढून घेऊयात। अजूनही गरम आहे। चांगलं थंड झाल्यावर सुरीने त्याच्या कडा सोडून घ्यायच्या। आता त्यावर एक ताट ठेवून डबा उलट करायचा आहे। डबा अलगद काढून घ्यायचा। चांगला थंड झालाय। आता दुसरी प्लेट वर ठेवून उलटून घ्यायचं। वरची प्लेट बाजूला करायची। आहा, मस्त आंब्याचं सांदण दिसतंय, तुम्ही बघू शकता। हा बरोबर सेट झालाय। आता हा आपण कापून घ्यायचा आहे। मधोमध असं कापून घेते। एकदम सोपा आणि कमी साहित्यामध्ये हा बनतो। खूप छान चवीला लागतो। एकदम सॉफ्ट झालाय। असे मी सगळे कापून घेतलेत। हे तुम्ही मधल्या वेळेत टी टाइमला खाऊ शकता। डब्यात भरून 1 ते 2 दिवस चांगले राहतात। असं हे सॉफ्ट आंब्याचं सांदण अगदी केक सारखं रवाळ झालंय। तुम्ही सुद्धा असा एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।